मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय, शेतकऱ्यांसाठी खुशखबर. मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी हे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिला निर्णय. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडर्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार. सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक कंत्राटदाराची प्रलंबित देयके वेळेत दिले जाण्यासाठी सुलभता येणार. गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलाच्या सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयाच्या अंदाजपत्रकातील कामासाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा. त्याच्यानंतर सोलापूर शहरातील श्री जांबुमणी मोची समाज सेवा मंडळात जागा देण्यास मंजुरी. शहर सोलापूर उत्तर सदर बझार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली 3910 चौरस मीटर जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. त्याच्यानंतर पुढे आहे पुणे जिल्ह्यातील मोजे मोशी तालुका हवेली येथील 15/00 शासकीय जमीन क्रांतीवीर चापेकर समिती क्रांतीतीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड गाव पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चिंचवड यांना देण्यात येणार. या ठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुण्यातील UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या आयोजनाला पाठबळ या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आहे जायकवाडी प्रकल्प टप्पा 2च्या 6477 कोटी 88 लाख रुपयाच्या आर्थिक तरतुदीत मंजुरी. टप्पा 2 मुळे गोदावरी खोऱ्यातील या ठिकाणी सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार. यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या 5 जिल्ह्यातील सुमारे 1,31,652 हेक्टरला सिंचनाचा लाभ या ठिकाणी मिळणार. तसेच औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय व विद्युत निर्मितीस या ठिकाणी चालना सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास व विनियमन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. त्याच्यानंतर खालच्या साईडला आहे वित्त व नियोजन विभागाची पुनर्रचना. दोन्ही विभागाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विशेष व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार. आणि शेवटचं जे आहे किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्य वाहतूक खर्चाकरता 328 कोटी 47 लाख रुपयाच्या तरतुदीस मंजुरी.